तुम्ही घरात अजूनही जुनी फाटकी आणि रंग उडालेली कपडे वापरता का? तुमचे उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आज फॅशन बद्दल बोलणार नाही आहे, तर मी आज तुमच्या आत्मविश्वासाबद्दल, आयुष्याबद्दल आणि मनाबद्दल बोलणार आहे. आपल्यापैकी बरेचसे लोक असा विचार करतात की आज कुठे बाहेर जायचे नाही आहे किंवा माझ्याकडे तर पाहुणे येणार नाही आहे, तर मी कशाला तयार व्हायचं. परंतु ही सवय नकळत तुमचं व्यक्तिमत्व बनत असते. म्हणूनच दिवसभरात तुम्ही ज्या कपड्यांमध्ये असतात ते कपडे फक्त तुमच्या दिसण्यावरच नव्हे तर तुमच्या मनावरही परिणाम करत असतात. म्हणून सकाळी उठल्यापासून जेव्हा तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता, तुमचे केस विस्कटलेले, कपडे ठीक नाही आहे, म्हणजे व्यवस्थित घातलेले नाही आहे, चेहऱ्यावर उदासीनता आहे, ऊर्जा नाही आहे, तेव्हा तुमचं मनही तुम्हाला एक संदेश देत असते की तुझी किंमत तुला नाही आहे. म्हणूनच तुम्ही एक प्रयोग करून बघा. एखादा दिवस तुम्ही स्वतःला छान कपडे, तुमचे टापटीप, केस रचना व्यवस्थित, तेव्हा तुमच्या कामामध्येही तुम्हाला ऊर्जा वाढलेली दिसेल, तुमचं मन तुम्हाला हलकं झालेलं दिसेल आणि तुमची स्वतःची किंमत तुम्हाला कुठेतरी वाढलेली दिसेल. म्हणूनच हा फक्त महागडे कपडे घालण्याबद्दलचा विषय नाही आहे, तर हा स्वतःची किंमत वाढवण्याचा विषय आहे. स्वतःची किंमत कशी वाढवावी याचा विषय आहे. म्हणून जेव्हा आपण पाहुणे घरी येतील म्हणून तयार व्हावं किंवा बाहेर जायचे आहे म्हणूनच छान केसरचना करावी, छान स्वतःला तयार करावं, अशी जेव्हा आपण एक आपलं उद्दिष्ट ठेवतो तेव्हा आपण स्वतःची किंमत करत नाही. परंतु रोज आरशात दिसणाऱ्या व्यक्तीसाठी आपण किती वेळा तयार होतो. म्हणजेच जेव्हा आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही तेव्हा आपण आपली स्वतःची किंमत लोकांनी ओळखावी अशी अपेक्षा कशी करू शकतो, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आणि एक महत्वाचं कारण म्हणजे घरात नीट राहणं का आवश्यक असतं, कारण त्याचा परिणाम हा आपल्या घरातील मुलांवर आणि इतर सदस्यांवरही होत असतो. आता तुम्हाला असं वाटत असेल की चांगले कपडे घातले काय आणि नाही घातले काय, त्याचा इतर लोकांवर परिणाम कसा होत असेल. परंतु इथेच बरेच लोक चूक करतात. कारण आपली मुलं ही आपल्याकडूनच शिकत असतात. ती फक्त आपल्या बोलण्यातून नव्हे तर आपल्या सवयीमधूनही ती शिकत असतात. जेव्हा आई स्वतःकडे सतत दुर्लक्ष करत असते, स्वतःला ती महत्व देत नसते, तेव्हा मुलांनाही असं वाटायला लागतं की स्वतःला जपण्याची काही गरज नसते. आणि इतर सदस्यही आपल्याला आपली जशी वागणूक आहे त्याच प्रकारे आपल्याला वागवायला सुरू करतात. कारण जगाला तुमची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुम्ही तुमची किंमत किती आहे हे जगाला दाखवता. कारण म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वतःसाठी तयार होता, स्वतःसाठी छान तुम्ही वेळ देता, स्वतःची काळजी घेता, तेव्हा लोकही तुम्हाला आदराने पाहायला लागतात. लोकही तुम्हाला त्याच भावनेने तुम्हाला रिस्पेक्ट देतात. म्हणूनच स्वतःसाठी तयार होणे, स्वतःसाठी जगणे हा स्वार्थ नसतो, तो अहंकार नसतो, तर तो आत्मसन्मान असतो. आता अनेक जणी म्हणत असतील की आम्हाला तर स्वतःसाठी वेळच मिळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, नोकरी सांभाळता आम्हाला स्वतःसाठी वेळच निघत नाही. परंतु खरंच स्वतःसाठी वेळ नसतो का? की तुम्ही त्या वेळेच्या यादीत स्वतःला ठेवतच नाही? कारण तुम्ही मोबाईलमध्ये सहज 10-15 मिनिट तुम्ही काढता, टीव्ही बघता, सोशल मीडियावर स्क्रोलिंग करता. अशा प्रकारे तुम्ही सहज तुमचा वेळ
वाया घालवता. परंतु जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी वेळ देण्याची म्हटलं जाते की स्वतःला वेळ दिला पाहिजे, तेव्हा तुम्ही म्हणता उद्या करू, आणि तो उद्या कधीच येत नाही. कारण जेव्हा मी असं म्हणत नाही की फक्त महागडे कपडे घातले पाहिजे, तर तुम्ही स्वच्छ नीटनेटके कपडे, केस विंचरलेले आणि चेहऱ्यावर हलकेसे हसू, यानेही मन प्रसन्न होतं. म्हणूनच स्वतःसाठी 5 मिनिट काढणं खूप आवश्यक आहे. कारण त्या 5 मिनिटामुळे जर तुमचं वातावरण छान होत असेल, तुमच्या सकारात्मक वातावरणाचा तुमच्या कामावर, तुमच्या घरातील वातावरणावर, तुमच्या नात्यावर आणि अशा प्रकारे सर्वच तुमच्या कामावर परिणाम होत असेल, तर का काढायची नाही स्वतःसाठी 5 मिनिट तरी काढावे. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठून जेव्हा तुम्ही नीटनेटके कपडे घालता, केस छान विंचरता, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात पाहूनच तुम्हाला स्वतःकडे बघून जर तुम्हाला हलकेसे हसू येत असेल, तर तुमच्या दिवसाची सुरुवात नक्कीच चांगली जाईल, हे नक्की. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की स्वतःसाठी छान तयार होणं हे दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी नसतं, तर ते स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी असतं. जर तुम्ही तुमचं वय किती आहे, तुम्ही गृहिणी आहात का, की तुम्ही नोकरी करता, की तुम्ही निवृत्त झाले आहात, याने काही फरक पडत नाही. तर रोज आरशात दिसणाऱ्या व्यक्तींनी जर स्वतःवर प्रेम करणं थांबवलं, तर ते प्रेम जगाकडून मिळेल अशी अपेक्षा कशी करणार. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा, स्वतःसाठी छान तयार व्हा, नीटनेटके स्वच्छ कपडे घाला, स्वतःला थोडा वेळ द्या आणि स्वतःकडे हसून बघा. कारण महागडे कपडे घालणाऱ्यापेक्षा आत्मविश्वासाने आणि आनंदी व्यक्ती ही अधिक सुंदर दिसते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर अशा व्यक्तीपर्यंत जरूर पाठवा जी व्यक्ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. आणि अशाच सकारात्मक विचारांसाठी आणि आयुष्य बदलवणाऱ्या छोट्या सवयींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक विचारांसह. तोपर्यंत तुमची स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी छान तयार व्हायला विसरू नका.